हॅलो गाईज, डेव्हिसची त्याच्या बद्दल हे चालले आता सलूनला. सो माझी कॉलेजची मैत्रीण आली आहे तिच्या मुलीला घेऊन. सो कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. काय काय करते तिलाच मला सरप्राईज देते जाऊन. लेट्स सी. गाडी पण घे. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. फायनली आम्ही भेटलेलो आहोत. हाय, कशी आहेस? मस्त. खूप टायमाने आली आहे ती. सुपर. ही तिची मुलगी आहे. नाव काय तुझं? कार्तिकी. तिच्या बहिणीची मुलगी. लाजू नको. सो बघू आता काय करते. काय प्लॅन आहे? आता तू करशील ते. मेकओव्हर, काहीतरी वेगळा मेकओव्हर. हो. मम्मीचा कॉल आलाय तुझ्या. सो भेटूया. फायनल लुक तिचा काय बघूया आता. सो बाय. इथे मी तिच्या मुलीची हेअर स्पाची ट्रीटमेंट स्टार्ट केली आहे. तिचे केस खूप रफ झाले होते. सो आपल्याकडे लहान मुलंही येऊन हा हेअर स्पा घेऊ शकतात. बिकॉज ऑफ कस्टमाइज हेअर स्पा असतो, हार्म नसतो, ऑर्गॅनिकली असतो. काही प्रोडक्ट आपण ऑर्गॅनिक टाकतो, काही प्रोडक्ट क्रीम खूप कमी असते हेअर स्पाची, पण ऑर्गॅनिक प्रोडक्ट करून आम्ही त्यांना कस्टमाइज करून देतो. चालू मैत्रीला आणायला स्कूलमध्ये. चलो हैप्पी बर्थडे. हाय कर व्लॉग में. आज निमा का बर्थडे. आज हम लोग शाम को पार्टी करने वाले हैं. हाँ. मिलेंगे ना पक्का. बोल मैं व्लॉग में डालने वाली हूँ. अभी ये चॉकलेट देके खत्म करेगी. बाय फर्स्ट टाइम वॉक करताना टीचरला बोलली. सो आता आलो आहे नको, चल चाल. स्कूलचं जास्त नाही दाखवू शकत बिकॉज ऑफ प्रायव्हसी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आम्ही चाललोय आता घरी आलेलो आहोत. परत मला जायचं आहे सलूनला. बघितलं असेल तुम्ही माझी फ्रेंड आली आहे. सो आता तिचं हायलाईट्स वगैरे आहे, तिच्या मुलीचे हेअर स्पा वगैरे आहे, बरेच काय काय ट्रीटमेंट आहेत. सो लेट्स गो. पहिला घरी. सो आम्ही आमचे पप्पा उठले ना. व्हॉट इज दिस? भयंकर ऊन है यार भाई साहब. इथे थांबलाय जवाहर नगर. रिक्षा मिळाली. भेटूया डायरेक्ट सलूनमध्ये. बाय. कसं वाटलं? रिव्ह्यू दे मला. चांगलं वाटलं पक्का. इथे मी त्याचा हेअर वॉश घेतला. हा टोनर असतो. ह्याची जी काय रेसिपी आहे DIY ते मी इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेली आहे. सो तुम्ही बघू शकता. यूट्यूबला पण आहे शॉर्टमध्ये. सो तिकडे बघू शकता मी काय इथे ह्या संदर्भात बोललेले आहे. त्यानंतर तिचा हेअर वॉश घेऊन हा तिचा फायनल लुक होता. तिला सेटल हायलाईट्स हवे होते अकॉर्डिंग टू फेस. तिला जास्त गोल्ड पण नको हवं होतं. सो हॅप्पी होती ती त्या गोष्टीसाठी. एकदम खूप भारी सर्व्हिस आहे. छान. काय सांगशील लोकांना? यायला सांगशील? खरंच या विजिट करा एकदा. खूप हॅप्पी आहे. काहीतरी नवीन मेकओव्हर हो, झालं. काहीतरी वेगवेगळं असं ट्राय निकितावरची एक्सपेरिमेंट मजा येते.
आम्हीच काय थँक्यू. मी येते काय ना काय खायला मी येते. फायनली आम्ही सगळे निमाच्या बड्डेला. हा ब्लॉग थोडा हिंदी आणि मराठी मिक्स ब्लॉग आहे. सिलेक्टेड आहे. कुठे चाललोय? चला पोस्ट. फायनली आम्ही गोरेगावमध्ये मॅचलेस टॉईसमध्ये आलेलो. इथे खूप छान छान टॉईज मिळतात. गिफ्ट आयटमसाठी खूप ऑप्शन आहेत. इथे बघा हिचं काय चाललं आहे. गिफ्ट घ्यायला आलो आहे कोणाला आणि हिची मॉडेलिंग चालू आहे. आणि अलग झोनवर असते ती हर टायमाला. मॉडेल आहे आमची. सो इथे त्यांनी मुलींसाठी छान असे मला ऑप्शन दिले गिफ्टचे. त्यातून मी काहीतरी सिलेक्ट करून घेतलं आहे आता. सो गिफ्ट रॅप करून मैत्रीची एक्साइटमेंट बघा. तिला भेटायला जायची. खास बेस्ट फ्रेंड आहे. बर्थडे गर्ल शर्मा. हम लोग आए न्यू ब्लॉग और इसकी बहन है इसकी ब्लॉग बना हाँ अभी नानी देखेगी ना. हनी सिंह नानी को बताऊंगी मैं. हाँ ना नानी को क्या बोलेगी. नानी बर्थडे को आओ. आ जाओ. बोल ना शर्मा रही है ये बार नानी बर्थडे मेरा बम्बई में बनने वाला है. शर्मा रही है. चलते रहो मैं सॉन्ग लगा दूँ. हा होता तिचा बड्डेचा केक आणि हे होतं तिचं फायनल डेकोरेशन बड्डेचं. खूप छान केलेलं. तिच्या आय थिंक बाजूला एक आहे बहीण तिची, तिने केलं होतं. असं थोडंसं हिंदीमध्ये बोलते कारण की त्यांच्या घरातले सगळे माझे काय काय सबस्क्रायबर आहेत ते म्हणतात थोडंसं हिंदी आणि मराठी मिक्स कर. सो बहुत अच्छा था बर्थडे. डेकोरेशन भी बहुत अच्छा था. बहुत ब्यूटीफुल किया था डेकोरेशन. सो हॅपी बर्थडे नीमा. फायनली केक कट किया. त्यानंतर तिने मैत्रीला भरवला आहे तो केक. बेस्ट फ्रेंड ही होती त्यांची छोटीशी फॅमिली. थँक्यू फॉर वॉचिंग.